पालकाची भाजी आहे याची गरगटा करूया. पालक गरगटा. आता याला स्वच्छ करून साफ करून कापून घेऊया. धुवून कापून घेऊया. पालक चिरून पाण्यात टाकलाय आणि शेंगदाणे घेतलेत, मिरच्या आणि तुरीची डाळ. आता पहिली पालक टाकूया. नंतर मग फोडणी द्यायची. शिजून झाल्यावर लसूण आणि जिऱ्याची छान लागते. हे बघा, शेंगदाणे आणि मिरच्या टाकूया. आता हे टाकूया तुरीची डाळ. आता याच्यात पाणी टाकूया. पाणी टाकायचं आणि शिजून घ्यायचं. 5-6 शिट्ट्या काढायच्या. तुरीची डाळ आणि हे शिजलं पाहिजे चांगलं. एवढं पाणी टाकलंय. थोडंसं अजून टाकते. थोडंसं मीठ पण टाकूया. मीठ पण टाकलं तर झाकण लावून शिट्ट्या काढूया. 6 शिट्ट्या करूया. डाळ शिजून घेतली. हे पालक, डाळ आणि शेंगदाणे हे बघा चांगले शिजून घेतली. आता फोडणी देऊया. हे बघा, त्यासाठी तेल लागणार आहे. जिरं आणि लसूण मस्त शिजले बघा. अशी थोडी घोटायची चांगली. तेल टाकूया थोडंसं. जिरं टाकूया. लसूण पण टाकूया. थोडंसं मीठ पण टाकायचं आहे. मीठ पण टाकूया. मीठ दाखवलं नव्हतं, थोडंसं मगाशी पण टाकलेलं. आता थोडंसं टाकायचं. मस्त शिजले. हे बघा, तुरीची डाळ पण छान शिजले. हे बघा, गॅस बारीक करते. करपल. आता हे टाकून घेऊया. थोडंसं पाणी पण टाकूया. हे कुकर धुवून बघा. मस्त झाली आहे. याला चांगलं आता उकळी येऊन द्यायची. हे बघा, एवढी पातळ केली आहे मी. ते नंतर घट्ट होणार. चांगली उकळी काढायची याला. मस्त आता खूप छान लागतो असा पालक गरगटा. बघा, चांगली उकळून घ्यायची. थंड झाल्यावर घट्ट होणार आहे. पण आत्ताच मी थोडीसं पातळ. हे बघा,
गरमीतून पालक खाल्लेलं पण चांगलं असतं, थंड असतं ना. चांगली उकळी आणायची. चांगली उकळली तर गॅस बंद करून झाकण ठेवायचं. आता गॅस बंद करूया. झालं.